लिफ्टमधून आल्यावर इथे समोरच आरसा आहे, त्यामुळे तुम्हाला जाताना किंवा आल्यावर या आरशात तुम्ही बघू शकता. त्याच्या बाजूला ही सगळी छान झाडं ठेवलेली आहेत डेकोरेशन करून, आणि ही शू रॅक पण आहे आणि त्याला लॉक पण आहे. तसंच त्याच्या बाजूला इथे बसायला शूज वगैरे घालताना खाली शूज चप्पल ठेवायला आणि बसायला आहे. तसंच इथे पण थोडं डेकोरेट करून ठेवलेलं आहे, मनी प्लांट वगैरे लावला आहे. इथे पण छान खेळणी ठेवलेली आहेत आणि हा एंट्रन्स आहे. बाल्कनीमध्ये सगळी झाडं छान लावून ठेवली आहे. कॉफी टेबल आहे, चेअर आहे. तसंच समोर डोंगर आहे, त्यामुळे त्याची हिरवळ इथे बसल्यावर खूप छान दिसते. इथे बाजूला ना पाषाणचं अथश्री ओल्ड एज होम आहे, त्यामुळे त्याची सगळे ही इमारत इथून दिसते आणि खूप छान वाटतं. एकदम शांत आणि छान एरिया आहे हा. तसंच झाडंसुद्धा आणि सगळं हिरवळ आहे, त्यामुळे छान वाटतं. तसंच एंट्रन्सनंतर इथली ड्रॉइंग रूम वगैरेसुद्धा खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे हे ड्रॉइंग रूम खूप छान आहे असं ते सजवलेलं आहे. आणि कुठेही बसलं तरी बाहेरची हिरवळ खूप छान दिसते. खूप छान समोर झाडं आहेत, त्यामुळे खूप छानच वातावरण वाटतं. पावसाळ्यात तर खूप सुंदर दिसतं. समोरच्या डोंगरावर मोरसुद्धा दिसतात. आता हा सगळा डायनिंग एरिया आहे आणि त्याच्या बाजूला किचन आहे, ओपन किचन आहे, त्यामुळे असं छान वाटतं. म्हणजे असं स्पेशियस वाटतं. असं जागा अशी छोट्या छोट्या रूम नाही वाटत. सगळं ओपन असल्यामुळे ते दिसायला पण छान दिसतं आणि खूप असं मोठं वाटतं. आणि ह्याच्या बाहेर, खिडकीच्या बाहेर पण सगळी गुलमोहराची झाडं आहेत. आता हा डायनिंग एरिया जो आहे त्याला पण छान असं सजवलेलं आहे, त्यामुळे तोही छान वाटतो. असा हा खूप छान